सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा अनुभव सौ विद्याताई यांचा आहे। या ताई परभणीच्या रहिवासी आहे। ताईंनी आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे। खूप सुंदर असा अनुभव ताईंना स्वामींनी दिला आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की आपण जी काही सेवा करतो ती आपण करत नसून तर प्रत्यक्षात आपली स्वामी आई ती सेवा आपल्याकडून करून घेत असतात। कारण महाराजांच्या मर्जीशिवाय इच्छेशिवाय इथे कुठलीही गोष्ट घडत नाही हे या अनुभवातून सिद्ध होते। ज्याला कुणाला सेवेत आणायचं आहे, ज्याच्याकडनं सेवा करून घ्यायची आहे ते महाराज करून घेतात। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि जे कोणी नवीन असेल, ज्यांना आपले अनुभव शेअर करायचे असतील, त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। जर आपला अनुभव ऐकून एखादा सेवेकरी घडत असेल, त्यांच्या मनात स्वामी सेवा करण्याची इच्छा होत असेल, याशिवाय दुसरं पुण्य दुसरं काहीच नाही। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। महाराजांच्या अनुभव लिहिताना खरंच आज डोळ्यातून अश्रू वाहत आहे। स्वामींनी जर सेवेत घेतलं नसतं, सेवा केली नसती तर आज मी कुठे असते। मला परमात्म्याची गोडी लागली ती फक्त आणि फक्त स्वामी आईमुळे। आम्ही घरामध्ये माझे मिस्टर, मी, माझे सासू सासरे आणि माझी 2 मुलं असे आमचे छोटेसे कुटुंब। आमच्या घरामध्ये काही सेवा वगैरे काहीच होत नव्हतं, कारण देवपूजा देव हे करणं आमच्या घरात फारसं नाही। त्यामुळे महाराजांची सेवा करणं हे खूप दूरची गोष्ट होती। पण महाराजांची इच्छा, त्यामुळे मी सेवेत आली। काय झालं ना की मला अचानक झोपेमध्ये महाराजांची मूर्ती दिसू लागली। महाराज मला बोलवत आहे असं दिसत होतं। सलग 3 दिवस सारखे एकच स्वप्न मला पडत होते। मी खूप जणांना विचारलं या स्वप्नाबद्दल आणि यूट्यूबलाही सर्च केलं। त्यावेळेस प्रत्येकाकडनं एकच उत्तर आलं की महाराजांची इच्छा आहे की तू स्वामी सेवा करावी, त्यांची सेवा करावी, सेवेत यावं, असं महाराजांची इच्छा आहे, असं ते तुला दर्शवत आहे असं मला सांगण्यात आलं। त्यावेळेस मी मिस्टरांना बोलली की मला अक्कलकोटला जायचं आहे, स्वामीचं दर्शन घ्यायचं आहे। त्यावेळेस लॉकडाऊन उघडले होते आणि थोड्या बस ह्या चालू झाल्या होत्या। आम्ही बसने जाण्यासाठी निघालो। वार गुरुवार होता। खूप छान प्रवास आमचा चालू होता। महाराजांच्या कृपेने कुठलाही अडचण आमच्या प्रवासामध्ये आली नाही। आमची कुलस्वामिनीचेही खूप छान दर्शन झाले। तिथे माझी ओटीही भरण्यात आली। खूप छान वाटत होतं। अक्कलकोटमध्ये पोहोचलो। अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो। तिथे गेल्यानंतर मी जी महाराजांची मूर्ती बघितली ती बघून थक्कच राहिली, कारण जे मला मूर्ती स्वप्नात दिसत होती ती प्रत्यक्षात मूर्ती तिथे होती। ते बघून माझे डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण प्रत्यक्षात स्वामी माऊलींनी मला बोलवलं होतं, मला अगोदरच दर्शन दिलं होतं हे मला जाणवले। त्यानंतर मी तिथे बाहेर गेली, कारण मला कधी स्वामी सेवेविषयी काही माहीतच नव्हतं। स्वामींना काय आवडतं, काय न्यायचं असतं हे काही एक माहीत नव्हतं। तिथे मी बाहेर उभी होती, तिथे एक सेवेकरी आले। ते मला बोलले की ताई, तुम्ही बेसनाचे लाडू आणले का? मी गोंधळात पडली, कारण मी काही आणले नव्हते। मी त्यांना बोलले की नाही, ते आणावं लागतात का? तर ते बोलले, हो, पुढच्या वेळेस येताना नक्की घेऊन या, महाराजांना खूप आवडतात, ते असे बोलले। त्यावेळेस असं वाटलं की प्रत्यक्षात स्वामींनी माझ्याकडे लाडू मागितले पण माझ्याकडे नाही। त्यावेळेस खूप वाईट वाटलं, पण नक्की स्वामी पुढच्या वेळेस आल्यावर नक्की आणेल
असे मी स्वामींना सांगितले. आमचे दर्शन व्यवस्थित झाले आणि आम्ही घरी आलो. त्यानंतर मी कशी स्वामी सेवेत आले आणि महाराजांच्या सेवेत खूप रममाण झाले. स्वामींच्या इच्छेने मी खूप सेवा करू लागले. घरातील वातावरण खूप चेंज झाले आणि घरातील सर्वजण हे स्वामीमय झाले. मी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊ लागले. आमच्या घराजवळच महाराजांचं केंद्र होतं. मला सवय लागली होती की महाराजांना नैवेद्य वाढवताना मी काय करते, एक घास बाजूला काढून ठेवीती आणि बाकीचा नैवेद्य घरी घेऊन येते. असे करायची. मी गुरुवार होता म्हणून घाई गडबडीने महाराजांना पुरणपोळी आवडती म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य बनवला होता. नैवेद्य बनवून मी मठात गेली. दुपारची वेळ होती. तिथे कोणीच नव्हतं. मला महाराजांना नैवेद्य वाढवायचा होता. मी महाराजांना नैवेद्य वाढवला, दाखवला आणि नामस्मरण करत बसली. त्यावेळेस काय झालं ना की मला नैवेद्य घरी घेऊन यायचा होता. महाराजांना एक घास भरवायचा होता. त्यामुळे मी एक घास भरवला आणि नैवेद्य आवरू लागली, डब्यात भरू लागली. त्यावेळेस अचानक काय झालं, 1, 1.5, 2 आणि 2.5 वर्षाचे बालके माझ्याकडे आले. एवढे छोटे बालके कुठून आले मला काही कळेनास, कारण बाहेरही कोणी नव्हतं. पण म्हटलं कुणाचे तरी लेकरं असतील, आले असतील. माझ्या समोर उभे राहिले आणि मी सहज त्यांना विचारलं, प्रसाद खाणार का, जेवणार का? तर ते लगेच मांडी घालून बसले आणि हो म्हटले. मी त्यांच्यासमोर ते नैवेद्याचं ताट ठेवलं आणि अक्षरशः त्यांनी पूर्ण ते ताट खाऊन घेतलं. मी विचारतच राहिली की 1.5-2 वर्षाचे लेकरं एवढी तिखट कशी आमटी खाऊ शकतात, एवढे भजे कसे खाऊ शकतात. मी ते विचारतच गुंग राहिले, कारण ही छोटे बाळं कसे खाऊ शकतात एवढं. त्यांनी अन्नाचा एक शीतही त्या ताटामध्ये ठेवला नाही. त्यानंतर मी जेव्हा ज्येष्ठ सेवेकऱ्यांसोबत बोलली, त्यांना हे सर्व सांगितलं, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की ताई, प्रत्यक्षात दत्त महाराज म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर तुमचा नैवेद्य खाण्यासाठी आले होते. महाराजांची इच्छा होती की तुमचा नैवेद्य खावा. तुमची तळमळ होती ना की त्यांनी खावा, म्हणून ते प्रत्यक्षात बालरूपामध्ये नैवेद्य खाण्यासाठी आले होते. कारण नंतर चौकशी केली तर कुठलेही तिथे राहणारे, आजूबाजूचे राहणारे छोटे मुलं दुपारच्या वेळेस केंद्रात येतच नाही अशी सर्वांनी सांगितलं. त्यावेळेस खूप रडू येऊ लागलं की दत्त महाराज प्रत्यक्षात माझ्यासमोर बसून जेवत होते आणि मी त्यांचं दर्शनही घेऊ शकले नाही. पण मनाला समाधान आणि धन्यताही वाटली की देवाने आपल्या हातचा प्रसाद नैवेद्य ग्रहण केला. त्यानंतर घरामध्ये खूप चेंजेस झाले. तो नैवेद्य खाल्ल्यानंतर आमचे जे अडलेले कामे होते, एकही काम राहिलं नाही. सर्व कामे हे सर्व व्यवस्थित झाले. कुठलीही अडचण राहिली नाही. घरामधील सर्व काही वातावरण हे खूप चेंज झाले. मला हे स्वामींचे असे छोटे मोठे आलेले खूप असंख्य असे अनुभव आहे, पण हे जे मोठे अनुभव होते ते मी आज शेअर केले. बघा स्वामी भक्तांनो, या ताईंना स्वामींनी किती सुंदर अनुभव दिले. खरंच अंतःकरणापासून जर स्वामींची सेवा केली तर स्वामी त्याचे फळ देतात म्हणजे देतात. फक्त स्वामींवरती विश्वास हवा. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.